शब्द दिला होता की मी 10 लाख आणि 2.5 लाख रुपये हे यांना लवकरात लवकर 1-2 महिन्यात मंजूर करून देतो. तर त्याला आता अनेक महिने उलटून गेले. तर तुम्ही त्या पक्षातले आज आयरे साहेब आहेत, तुम्ही बरीच जण त्या पक्षाचे इकडे पदाधिकारी आहात. तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्हालाही आणि साहेब तुम्हालाही, की आज 1 महिना 2 महिना आम्ही अनेक वेळा आमदार साहेबांना जाऊन भेटलो, करतोय म्हणून आम्हाला त्यांच्याकडनं शब्द आला, पण काही झालं नाही. त्याच्यानंतर आम्ही खासदार साहेबांकडे गेलो, आमदार साहेब बोलले त्यांनी केलं नाही म्हणून आम्ही खासदार साहेबांकडे गेलो. खासदार साहेब पण बोलले मी करतो. त्याच्यानंतर मग आमदार साहेबांनी शब्द दिला की हा मी दिलेला शब्द आहे, ही माझी जिम्मेदारी आहे की केवनाळे ग्रामस्थ आणि साखर सुतारवाडी ग्रामस्थांना घरं मिळवून द्यायची ही माझी जिम्मेदारी आहे. यापुढे तुम्ही कोणत्याही पक्षाकडे जायचं नाही. पण त्याच्या पुढे साहेब काही होत नाही. तर आता निवडणूक जवळ आली, तुम्हाला कोणाला पंचायत समिती लढवायची आहे, तुम्हाला कोणाला जिल्हा परिषद लढवायची आहे. तर माझी या तालुक्यातल्या सगळ्या पक्षांना एक सांगणं आहे की असं कोणी एखादा उपोषणला बसला किंवा सरणावर बसला तर तेवढा पुरतं गोड बोलून वेळ भागवून घेऊ नका आणि आमची फसवणूक करू नका. नाहीतर सुतारवाडी केवळ राहील बाजूला. माझ्या संघटनेला सरण रचायला सांगेन मी, आणि त्या सुतारवाडीच्या जागेवर जिथे बालवाड्या वगैरे बांधलेत ना, तिथे इलेक्शनचा माहोल आता जेव्हा येतोय, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, तिथे मी स्वतः सरणावर चढणार. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा अशीच हवा सोडतोय, नाही, जर त्या गोष्टी मी बोलतोय त्या तिथे केल्या, जर काय तो तुमच्या पक्षाला बोला किंवा साहेब तुम्ही तहसीलदार आहात, तुमच्याकडनं पण पत्र आलेलं आहे म्हणून तुम्ही म्हटलं की तुम्ही विसरलाय, तर ह्याच्यावर काय तो तुम्ही मार्ग काढा. ते माझ्या घरच्यांसाठी मी नाही करत. आपलीच कोण सोयीसंबंध नातेगोत्यातली लोक आहेत. महाराष्ट्रात किती ठिकाणी कोणत्या कोणत्या गावात तसे प्रसंग आले, मग इतर गावातल्या लोकांचं सगळं झालं, मग माझ्या पोलादपूरमध्ये असं काय बाब केलंय की आमच्या लोकांनाच काही मिळत नाही. आज 4 वर्ष झाली बोरस फाटा ते ढवळे रस्ता 7 करोड मंजूर झाले, 4 करोड मंजूर झाले. दरवेळेला सप्ताह आला की सप्त्याला तुम्ही आता सप्त्यावर गेलात की उद्या काम चालू करतो. आमदार साहेब निवडून आलेला पहिला सत्कार मी घेतला कोपड गावात. त्यावेळेला तिथे सांगितलं, अरे तुमचा रस्ता अजून का नाही झाला, हे तर कधीच पैसे मंजूर झाले. तर कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं, साहेब लोक आले सप्त्याला, ती गेल्या उद्यापासून काम चालू करते. आता दुसरा सप्ताह आला आमचा. तर दरवेळेला आम्ही मामा मुद्दाम नाही करत तो, आम्ही मुंबईला मुलं बाळ आहेत, आमचं पण नोकरी धंदा आहे. दरवेळेला इथे उपोषण कर, आंदोलन कर, तुमच्या लोकांबरोबर विरोध कर, जाळून गेला सरंदाज, काय आम्हाला काय भेटतंय. मग जर शब्द देताना तो पाळत नसेल तर शब्द देऊ नका. माझं कुठल्याही वैयक्तिक राजकारण्यांशी दुश्मनी नाहीये. मी काय म्हटलं, सुनील तटकरे साहेब पण बोलले मी करतो, आमदार साहेब गोगावले साहेब पण बोलले करतो, पण कोणीच काय केलं नाही. मग आता निवडणुकीची यंत्रणा चालू झाली की लोड तुमच्यावरती आहे साहेब. तर काय तो मार्ग काढा, नाहीतर निवडणुकीचं वातावरण चालू झालं की मी सरळ रचण्याला सुरुवात करणार आहे. मग कसं झेलायचंय कसं झेपायचं तो घ्या. आणि मागच्या वेळेला फसलो, तुम्ही टीव्हीच्या समोर सांगितलं, मीडियाच्या समोर सांगितलं आम्ही हे देतो ते देतो, पण ह्या वेळेला फसणार नाही. आणि ह्या वेळेला जर सरणावरती चढलो ना तर आई बाबाची शपथ घेऊन सांगतो, अकोल्यातून जाळून घेऊन पहिलेच सांगतोय. साखर सुतारवाडी केवणाळ्याचा काय तो विचार तुम्ही करावा, एवढंच तुम्हाला सांगायचंय. आणि तुम्हालाही विनंती आहे की शिक्षकांचं आता उपोषण चालू आहे. आपल्या गावात ज्या शाळेवरती शिक्षक आहेत त्यांना नियमाप्रमाणे तो शिक्षक त्या गावात राहायला पाहिजे, किंवा त्या गावात लाईट पाणी काही सुविधा नसेल तर जास्तीत जास्त 7 किलोमीटर लांब राहायला पाहिजे. तर आपले शिक्षक कोणीही त्या गावात राहत नाहीत. पहिले कापड्यावर आले, पित्तवडे आले, नंतर कापड्यावर आले, नंतर पोलादपूरला आले, आता ते शिक्षक महाडला राहायला गेले. तर ह्या गोष्टीवरती पण तुम्ही रेशनिंग दुकानदार आहात आणि तुम्ही प्रत्येक जण त्या गावचे चालक आहात, वेगळ्या वेगळ्या पक्षाचे पण तुम्ही पदाधिकारी आहात. तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे बाहेरून जे शिक्षक आलेत, नवीन आलेला 40,000 रुपये पगार आहे, जे जुने झाले ते लाखापर्यंत गेलेत. मग ते आले नाही तर आपल्या शाळेत मुलं किती आहेत. आणि जर तुम्ही नियम आहे त्या गावात राहा, कमीत कमी 7 किलोमीटर मध्ये राहा,
तर ते तिकडे राहत नाही, त्यांच्या सुट्ट्या, यांच्या मनमानी. तर आता आपली माणसं उपोषणला बसलेत. मी उद्या 12 वाजेपर्यंत त्यालाही टाइम दिलाय, नाहीतर उद्या तिकडे ही आमच्या संघटनेच्या वतीने मोठं धडक दिली जाणार आहे. तर तुम्ही आपल्या आपल्या शाळेत काय चाललंय, शिक्षक कुठे राहतो, वेळेवर येतो का, मुलांना नीट शिकवतो का, तर या गोष्टीची काळजी घ्यावी. तसंच तुम्ही सगळेजण आलात आणि चांगल्या प्रेमाने एक कुटुंब म्हणून आपली चर्चा झाली आणि इथून पुढे असं सगळं आपण एकत्र राहू. आमची संघटनेची तुम्हाला काही गरज लागली केवायसी साठी किंवा इतर गोष्टीसाठी, आमची संघटना सदैव तुमच्या बरोबर आहे. आम्हाला काही गरज लागली तर तशीच तुम्ही साथ द्या. आणि तहसीलदार साहेबांचा परत एकदा आभार मानतो आणि थांबतो.